शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय शिरसाट आज आपल्या बाप्पाच्या दर्शनासाठी या ठिकाणी आलेले आहेत। बाप्पाकडे त्यांनी नेमकं काय साकडं घातलंय ते आपण त्यांना विचारणार आहोत। संजयजी, खूप खूप स्वागत तुमचं इथे। आज बाप्पाला तुम्ही नेमकं काय साकडं घातलं? बाप्पाला साकडं घालण्याची आवश्यकता नाही, बाप्पा सगळं समजतोय। आणि महाराष्ट्रात जे चाललंय, राजकारण असेल किंवा पावसाचं थैमान असेल, या सगळ्यापासून थोडासा समाधानकारक पाऊस पडलाय, शेतकऱ्यांची शेती वाया गेलेली आहे, राजकारण वेगळ्या दिशेने चाललेलं आहे आणि महायुतीचं सरकार जे काम चांगलं करतंय त्याला एक बळ देण्याचं काम गणपतीरायाने करावं, गणपती बाप्पाने करावं आणि येणारी सत्ता ही महायुतीची असावी अशी साकडं मी गणरायाकडे टाकलेलं आहे। हे सरकार जे 2-2.5 वर्षामध्ये ज्या पद्धतीने काम करते, लोकांना एक आत्मविश्वास वाटायला लागला की हे सरकार आपलं आहे। तुम्ही जर पाहिलं असेल तर हे अतिशयोक्तीचा भाग नाही, परंतु मुख्यमंत्री कसा असावा तर एकनाथ शिंदे सारखा असावा, जो 24/7 आपण फक्त म्हणतो, परंतु आज प्रत्यक्षात आपल्याला दिसतंय सकाळपासून ते रात्री 3-4 वाजेपर्यंत मुख्यमंत्री भेटतात। माझं काम होईल की नाही होईल माहीत नाही, परंतु मुख्यमंत्री माझं ऐकतात, ही सुद्धा एक भावना फार मोठी तयार झालेली आहे। म्हणून आमचा मुख्यमंत्री, माझ्यातला मुख्यमंत्री, माझा मुख्यमंत्री आहे, हे जे काही चित्र या 2-2.5 वर्षात झालं आहे त्याचा परिणाम या विधानसभेत आपल्याला दिसून येईल। म्हणून कितीही काही जरी इतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी जरी बोललं किंवा आघाडीने जरी बोललं तरी सरकार निश्चित आता महायुतीचं येईल असं एक चित्र महाराष्ट्रात आहे। गणरायांनासुद्धा हीच मी नम्र प्रार्थना करणार आहे, एक चांगलं सरकार आम्ही पुढं आणण्याचा प्रयत्न करतो आहे, लोकांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे, लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करतो आहे। माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री ती जी काही आज कोणत्या स्टेजला आहे आपण पाहत आहेत, म्हणून हे असे चांगले काम करण्याची संधी पुन्हा गणरायांनी आम्हाला द्यावी अशी प्रार्थना आहे। तेच पुढचे मुख्यमंत्री सुद्धा मग एकनाथ शिंदे हेच असणार? नाही, आता हे तर ठरवणार आहे, पक्षाचे तिन्ही नेते ठरवतील। पण त्यांच्या नेतृत्वामध्ये म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवली जाणार, मग तेच पुढचे मुख्यमंत्री असं म्हणायचं का? बघा, पक्षाचं म्हणून जर मला विचारलं तर मला वाटतं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असावेत, काही गैर नाही। परंतु ह्या निवडणुकीच्या तोंडावर पहिले जर आपण अशा काही जर आपण बोललो तर मग त्या माहितीमध्ये मग हा का नसावा, तो का नसावा, ह्या चर्चा होऊ नये, म्हणून मुख्यमंत्री ठरवू आम्ही निवडणुकीनंतर। मग ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री असं काही सूत्र असणार महाविकास आघाडीसारखं? आमच्याकडे तसं सूत्र नसणार आहे। आमच्याकडे तिन्ही नेते एकत्रित बसतील, वरिष्ठांचा सल्ला घेतील आणि मुख्यमंत्र्याची निवड होईल। त्याच्यामध्ये कुणाच्या जागा कमी का जास्त हा भाग आमच्याकडे असणार नाही आणि त्याला आम्ही जास्त तेवढं महत्त्व देत नाही। आम्हाला सरकार कसं चालवायचं आणि कशा ताकदीनं चालवायचं यासाठी योग्य ते माणसाची निवड हे सर्व मिळून करतील। किती जागा लढवणार विधानसभेसाठी? कारण त्यावर खूप अवलंबून असणार आहे। आम्ही त्याचा विचार करत नाही। हे सगळं ठरावचा अधिकार जेव्हा आपण नेतृत्वाला देतो ना, त्यावर भाष्य नाही करायला नको। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब किती जागा मागतील, किती जागा येतील, कशा लढवायच्या, ही त्यांची स्ट्रॅटेजी। माझं कार्यकर्ता म्हणून काम आहे, जेवढ्या जागा मिळाल्या तेवढा जास्तीत जास्त निवडून आणणं, आम्ही त्यासाठी आमचा प्रयत्न राहील। म्हणून आमच्यामध्ये 80 का 100, 120 हा जे काही आकड्याचं जे चालतं ना, ते तसं काही चालणार नाही। एक बसून 2 दिवसामध्ये 1-2 सिटिंग झाल्या ना, ही युती फायनल होणार। बरं, रोहित पवारांनी एक भाजपचा सर्वे टाकलाय असं त्यांचं म्हणणं आहे, तर भाजपच्या त्या सर्वेमध्ये 60 ते 65 जागा भाजपला आणि शिवसेनेला, शिंदेच्या शिवसेनेला साधारणतः 22 जागा मिळतील असा एक अंदाज आहे त्यामध्ये। हे असेच करतात, हे सर्वे करणारा माझाच माणूस, माझाच सर्वे आणि मला पाहिजे तसा सर्वे, आणि त्याला सर्वे हे नाव द्यायचं, एक गोंडस नाव सर्वे म्हणून द्यायचं आणि मग ते लोकांसमोर देताना बघा सर्वेमध्ये असं आलं बरं का, हे निगेटिव्ह पसरवायचा जो काही प्रकार आहे ना, ही पॉलिसी करत असतात असेच। हा सर्वे तसा आला, मग हा सर्वे का आलेला आहे ना, चांगल्या चॅनलनी किंवा चांगल्या जे काही सर्वे करणारे एजन्सी आहेत त्यांनी एकनाथ शिंदेला तर मुख्यमंत्री सांगितलेलं आहे। त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेचा चेहरा चालेल, म्हणून आम्ही काही एकदम हुरळून नाही गेलेलो, आम्ही माहिती म्हणून काम करतो। आणि या लोकांनी आपल्या पक्षाचा सर्वे करून सोडणं, ते इतर पक्षाच्या सर्वेवर त्यांचं जास्त लक्ष आहे। म्हणजे आमचं वाटोळ तर होतंय, परंतु तुमचं झालं पाहिजे ही जी काही यांची भावना आहे ना, म्हणून लोक आता यांना जवळ करणार नाही। सरकारकडे फक्त एक लाडकी बहीण योजना आहे ज्यावर सरकारची पूर्ण भिस्त आहे की पूर्ण विधानसभा आम्ही मारून नेऊ? नाही, लाडकी बहीण योजना हा एक पार्ट आहे,
अनेक योजना आहेत, परंतु आता लाडकी बहीण योजना, बहीण हा जो काही शब्द आहे आणि 50% महिला, तर त्याच्यामध्ये तो पॉप्युलर होत गेलेला आहे आणि बाकीच्या जे काही योजना आहेत त्या थोड्याशा अशा मागं पडल्यासारख्या वाटतात, परंतु सगळ्याला याचा बेनिफिट मिळतो आहे. प्रत्येक वर्गातला माणूस या शासकीय योजनेचा फायदा घेतो आहे. म्हणून कोणती एखादी योजना कुटुंबातले जर 5 माणसं असतील तर एकाला निश्चित कुठं ना कुठं तो ॲडजस्ट झालेला आहे. म्हणून ह्या सगळ्या योजना आत्तापर्यंत योजना ह्या कागदावर असायच्या, लोकांपर्यंत पोहोचतही नव्हत्या, परंतु आता घरोघर योजना देणारेसुद्धा पोचत आहेत आणि घोषणा करणारेसुद्धा पोचत आहेत. म्हणून याचा डबल बेनिफिट आता मिळतो आहे आणि लोक आता जागरूक झालेले आहेत. मला सरकारने काय दिलं हे पाहत आहेत आणि म्हणून तुम्ही पाहिलं तर यांचे मेळावे असतील, यांच्या लोकांचा उत्साह असेल, इतका दांडगा आहे. लोक म्हणतात अरे सरकार आम्हाला देतं आहे, आम्ही आमचं देत नाही, त्यांचंच होतं ते त्यांच्याकडे सुपूर्द करतो आहे. म्हणजे इकडून काय आणून द्यायचं नाही, त्यांच्याकडून आलेला पैसा फक्त योग्य मार्गाने त्यांच्यापर्यंत पोचला पाहिजे, हा आमचा प्रयत्न आहे. अमित शहा मुंबईमध्ये होते त्यावेळेला अजितदादा भेटले आणि त्यांनी मला मुख्यमंत्रीपद द्या अशा प्रकारचे आग्रह त्यांना केलेला आहे अशी ही माहिती मिळते. तर अजितदादा असा आग्रह करणार नाही, हे चुकीची माहिती आहे. आणि अजितदादांनी आग्रह करणं मला वाटतं त्यांच्यासोबत बसणार नाही, ते योग्य वेळेला त्याबद्दलची भूमिका मांडतील, पण असा आग्रह वगैरे होणार नाही. परंतु आपला एक जो युतीचा नेता आहे, मी 2 नंबरचा नेता आहे, त्यांना भेटून त्यांच्याबद्दल आपल्या पक्षाची असलेली भूमिका किंवा अपेक्षित असलेली जागा, निवडणूक लढवण्याची असलेली स्ट्रॅटेजी ही त्यांच्यासमोर त्यांनी मांडलेली. बाकी मुख्यमंत्री पदाबद्दल त्यांनी कुठेही वाच्यता केली नाही, हे स्वतः त्यांनी कबूल केलं आहे. पुढचं सरकार जर महायुतीचं आलं तर संजय शिरसाटांना आम्ही मंत्री म्हणून पाहणार का? निश्चित होईल, त्याच्यात काही चिंता नाही. परंतु कसं, यापेक्षा मला महायुतीचं सरकार येणं महत्त्वाचं वाटतं. मी या सरकारमध्ये पाहिलं आहे की माझ्यासारखा आमदार त्याच्या मतदारसंघामध्ये कोट्यवधी रुपयाची कामं करू शकतो आणि आज माझ्या मतदारसंघामध्ये त्याच्यामुळं सर्वसामान्य माणूस जो मतदार आहे माझा तो खुश आहे. आणि तो जेव्हा खुश होतो त्या टायमाला आपल्या राजकारणातली आपली असलेली खुर्ची मजबूत असते. म्हणून हे महायुतीचं सरकार यावं असंच गणरायाकडे साकडं आहे. नक्कीच, आणि तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.